वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, आता लिपिक टंकलेखक 2023 चा निकाल तर लागलाय, पण स्किल टेस्ट होणे बाकी आहे. परंतु आयोगानं निकाल लावण्यापूर्वी एक प्रसिद्धीपत्रक दिलं आणि त्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला स्किल टेस्ट कोणत्या पद्धतीने होणार आहे आणि कोणत्या विषयाची होणार आहे, त्याविषयी एक मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे आपण पूर्वी अर्ज सादर केलेलाच होता, परंतु त्यामध्ये आपण जे काही पर्याय दिलेले होते 1, 2, 3 किंवा 0, त्यामुळे बऱ्याच त्रुटी झाल्या आणि आयोगानं त्याबद्दल उमेदवारांना एक सूचना दिलेल्या आहेत, की कोणत्या पद्धतीने आम्ही स्किल टेस्ट घेणार आहे. ज्यांनी कोणताच विकल्प दिला नव्हता किंवा विकल्प देताना 0 वगैरे दिलं, त्या उमेदवारांचं काय होणार आहे, तर त्यांनी त्यांच्या प्रोफाईलमध्ये शैक्षणिक अर्हतेमध्ये जी त्यांची शैक्षणिक अर्हता आहे, त्यानुसार त्यांची स्किल टेस्ट होणार आहे. त्यामध्ये त्यांनी काय केलंय, जर तुमच्याकडे दोन्ही प्रमाणपत्र असतील प्रोफाईलला, तर त्यातलं मराठीचंच तुमचं टायपिंग होईल. जर तुमच्याकडे प्रोफाईलला मराठीचं टायपिंग सर्टिफिकेट असेल, तर तुमची मराठीची टेस्ट होईल आणि इंग्लिश ज्यांचं असेल, त्यांचं इंग्लिश होणार आहे. हे कोणासाठी सांगितलं आता, तर ज्यांनी विकल्प दिलेच नव्हते आणि ज्यांनी 0 दिलं त्यांच्यासाठी आहे. परंतु ज्या उमेदवारांनी पहिल्या ऑप्शनमध्ये म्हणजे जो पहिला प्रश्न विचारला होता त्यांनी, की तुमच्याकडे कोणती प्रमाणपत्र आहेत, 1 आहे, 2 आहे, की दोन्ही पण आहेत. तर त्या उमेदवारांनी फक्त पहिलाच प्रश्न ऍक्युरेट दिलाय. म्हणजे असं म्हटलंय, की दोन्हीच्या दोन्ही प्रमाणपत्र माझ्याकडे आहेत. तर आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी स्किल टेस्टचा उल्लेख केला नाही किंवा 0 दिलंय किंवा पर्यायच निवडला नाही. त्या उमेदवारांची फक्त मराठीचीच स्किल टेस्ट घेतली जाईल असं आयोगानं सांगितलेलं आहे. आणि जो तिसरा पर्याय त्यांनी दिलेला आहे, की जे 2 प्रश्न विचारले होते आयोगानं, की तुम्हाला आता समजलं असेल, की 2 प्रश्न कोणते? स्किल टेस्ट देण्यासाठीचा एक प्रश्न आणि प्रमाणपत्र असण्यासाठीचा एक प्रश्न. तर त्यातला जो पहिला प्रश्न होता, प्रमाणपत्र तुमच्याकडे कोणते आहेत? त्यापैकी तुम्ही जर 1 किंवा 2 असा पर्याय निवडला असेल आणि जर तुमचा प्रश्न दुसरा प्रश्न आहे, त्यामध्ये कोणती तुम्हाला टेस्ट द्यायची आहे, त्यामध्ये जर विसंगती असेल, म्हणजे तुम्ही 1 निवडलं होतं आणि तुमचं जी सेकंड क्वेश्चन आहे, त्यामध्ये जर तुम्ही 2 निवडले, म्हणजे मराठीचं प्रमाणपत्र माझ्याकडे आहे आणि मी स्किल टेस्ट इंग्लिशची द्यायची असं म्हणतोय, किंवा मी पर्याय निवडलाय 2 आणि म्हणजे इंग्लिशसाठी आणि मी स्किल टेस्ट द्यायची म्हणतोय 1. जर ह्यातला जो विसंगती असेल, तर आयोगाने यावर असं उत्तर दिलंय, की तुम्ही ज्या पहिल्या प्रश्नात जो ऑप्शन निवडलाय 1 किंवा 2 म्हणजे प्रमाणपत्र कोणतं आहे तुमच्याकडे? मराठी असेल तर मराठीची टेस्ट आम्ही घेऊ. तुम्ही भले तिथं विकल्प 2 निवडला असेल, पर्याय दिला असेल 2 म्हणजे इंग्लिशची टेस्ट मी देऊ शकतो. तरी देखील तुमचं प्रमाणपत्र मराठीचं आहे ना, तर मराठीची स्किल टेस्ट घेतली जाईल. ज्यांनी पर्याय 2 निवडला होता म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये प्रमाणपत्र माझ्याकडे इंग्लिशचं आहे, त्या उमेदवारांची इंग्लिशच टेस्ट घेण्यात येईल, असं आयोगानं स्पष्टपणे म्हणलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ज्या प्रवर्गातील उमेदवारांना किंवा समांतर आरक्षणामधल्या काही उमेदवारांसाठी स्किल टेस्ट अनिवार्य नाही. त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही, कारण त्यांना दिव्यांग असेल, माजी सैनिक असतील, त्यांनी ऑप्शन कोणता निवडलाय किंवा काय, ह्या गोष्टी मॅटर करत नाहीत, कारण त्या उमेदवारांना स्किल टेस्ट अनिवार्य नाही. त्यामुळे त्यांनी स्किल टेस्ट नाही दिली तरी चालू शकते. परंतु हे स्किल टेस्ट क्लर्कच्या बाबतीतच हे ऑप्शन आहेत, कारण तुम्हाला दोन्ही पैकी कोणतं तरी एक टायपिंग द्यायचं होतं. पण टॅक्स असिस्टंटला तसं नाही, कारण तुम्हाला तिथं दोन्ही द्यावं लागणार आहे, दोन्ही क्वालिफाईड आहेत. त्यामुळे तिथं काही मॅटर करत नाही ह्या गोष्टी, ज्या कंडिशन आहेत त्या. तरी देखील यामध्ये काही तुम्हाला अजून त्रुटी वाटत असतील, सांगण्यात काही चूक भूल झाली असेल, तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. आणि प्रॅक्टिस करत राहा, सातत्य ठेवा. नेहमी सांगत आलोय, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्सी ह्या 3च गोष्टी मॅटर करतायत. म्हणजे तुम्ही ह्या 3 गोष्टी पूर्ण केल्या तरच तुम्ही टायपिंग स्किल टेस्ट पात्र करू शकताय. अन्यथा खूप अवघड आहे. एका महिन्याभरात किंवा 1.5 महिन्यात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या टायपिंग स्किल टेस्टच्या पूर्ण होऊन जातील. त्यामुळे आता ह्या शेवटच्या काळात तुमचे जे क्रायटेरिया आहेत, त्यामध्ये तुम्ही कसं बसाल ह्या दृष्टीने प्रॅक्टिस करा. दिवसभर एक 4-4, 8-8 तास असं प्रॅक्टिस करणं टाळा. फक्त क्वालिटी टायपिंग करा, कॉन्सन्ट्रेशन करा. सगळ्या गोष्टी सहज शक्य होतील. आयोगाने जे प्रसिद्धी पत्रकात नमूद केलेल्या गोष्टी आहेत, त्या व्यवस्थित काळजीपूर्वक ते पूर्वीचे प्रश्न काय होते, आपण जाहिरातीमध्ये काय नमूद केलंय, या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ बघा आणि त्यानुसार प्रॅक्टिस करा. अन्यथा ऐन टाइमला तुमची धावपळ, गडबड किंवा अशा काही धक्कादायक गोष्टी घडायला नकोत. व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.